हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही मालेगावला आलेलो आहे. सकाळी 10:30 वाजले. आता आम्ही मालेगावमध्ये पोचलो आहे. मालेगावला माझ्या नणंद राहतात. आज आम्ही नंदेच्या घरी चाललो आहे. आता आम्ही स्टँडला उतरून बाईकवर त्यांच्या घरी चाललो आहे. मालेगावमध्ये वातावरण खूप छान होतं आणि तिकडे थंडीही खूप कमी होती. मिस्टर बाईक चालवत होते. मी मालेगावमध्ये फर्स्ट टाईम आलेली होती, त्याच्यामुळे मी सगळीकडे असं बघत होते. इकडे खूप मोठं ग्राउंड होतं. ही शाळा होती, खूप मोठी शाळा होती ती. तर आता आम्ही आमच्या ताईंच्या घरी पोहोचलेलो आहे. हे आमच्या ताईंचं घर आहे. त्यांचं घरही मी पहिल्यांदाच बघत होते. आता घरी जेवण वगैरे करून आम्ही तिथून 4ला आम्ही चंदनपुरीला जत्रा चालू होती म्हणून आम्ही जत्रेला निघालो. आता आम्ही चंदनपुरीच्या गावात पोचलो. हे चंदनपुरी गाव आहे. खूप छान होतं, छोटंसं. ताईची फॅमिली आमच्यासोबत होती. चंदनपुरी हे बानूचं गाव होतं. तिथे 15 दिवस जत्रा असते. हे माझे मिस्टर, हा माझा मुलगा गुरु होता. जत्रेत खूप छान वाटत होतं. खूप मज्जा येत होती. खूप अशी मोठी जत्रा भरलेली होती. खूप सारे अशी दुकाने लागलेल्या होत्या. देवाच्या वस्तूंच्याही खूप साऱ्या दुकाने होत्या. नारळ, फूल वगैरे तेही खूप साऱ्या दुकान होत्या. आता ह्या माझ्या नणंद आणि त्यांची भाची सून स्वामिनी होती. हे मंदिरापाशी खूप सगळेजण फोटो काढत होते आणि मंदिर बघून असं वाटत होतं का आपण जेजुरीला चालू आहे. आता हे इथं माझे मिस्टर गंध लावत होते आणि गुरु त्यांच्याकडे बघत होता. गुरुला असं वाटत होतं की मला का नाही लावत आहे. तर तो त्या बाबांना म्हणत होता मला लावा. मग आता बाबांनी गुरुला गंध लावला आणि तो एकदम शांतपणे गंध लावत होता. असा इतकंही हलत नव्हता. त्याला गंध लावायला खूप आवडतो. त्याच्यानंतर आम्ही परत दर्शनासाठी लाईनीला आलो. खूप मोठी अशी लाईन होती दर्शनाची. खूप असे नंबर होते. सगळेजण फोटो वगैरे काढत होते आणि असं एकदम जेजुरीला आल्यासारखं वाटत होतं. गाभाऱ्यातही खूप गर्दी होती. सगळेजण भंडारा मस्त पिवळं वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले. बाहेर आल्यावर आम्ही तळी भरण्याचा कार्यक्रम केला. आम्ही फोटो काढत होतो. त्याच्यानंतर आमच्यापाशी एक महादेवाचं रूप मानलं जातं ते कुत्रं आमच्याजवळ आलं. त्याच्यानंतर ताईं त्यांच्या फॅमिलीसोबत आम्ही फोटो काढले. त्याच्यानंतर आम्ही जत्रेत फिरायला आलो. तिथं खूप सारे स्टॉल लागलेले होते. बॅगच्या, मुलांच्या खेळणीच्या, घरातल्या वस्तूंच्या, कटलरीच्या खूप साऱ्या दुकान लागलेल्या होत्या. सगळेजण जत्रेची मजा घेत होते. आणि इकडे गुरु कारकडं बघून रडत होता आणि त्याच्या पप्पांना म्हणत होता की मला कार घ्यायची, बलून घ्यायचा. तो त्याच्या पप्पांना सारखी कार दाखवत होता की मला कार घ्यायची, बलून घ्यायचे. त्याच्यानंतर मी किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू, शोपीसच्या वस्तू खूप सारी शॉपिंग केली. खूप असे मोठे पाळणे होते. आम्ही ते बघत होतो. त्याच्यानंतर किचनच्या प्लास्टिक वस्तू, स्टीलचे भांडे, शोपीस वस्तू असा खूप मोठा स्टॉल लागलेला होता. त्याच्यानंतर ताईने मी खूप सारी अशी मोठी शॉपिंग केली. खूप वस्तू खरेदी केल्या. त्याच्यानंतर गुरुला आम्ही पाळण्यात बसवलं. गुरुला खूप मज्जा येत होती. गुरु उतरायचं नाहीच म्हणत होता. त्याच्यानंतर खूप असे मोठे पाळणे होते. ते बघूनच मला भीती वाटत होती. त्याच्यात हे 2 माझे भाचे होते. हे टॉयज खरेदी करत होते. त्यांची खरेदी झाल्यानंतर आम्ही परत घरी जाण्यासाठी निघालो. रात्र झालेली होती. आम्ही घरी आल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण वगैरे करून मालेगावमधून सिन्नरला येण्यासाठी निघालो. तर मालेगावमध्ये हा रणगाडा होता, तो आम्ही बघितला आणि त्याच्यानंतर आम्ही सिन्नरला येण्यासाठी परत निघालो. माझा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला हे लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा. ओके, बाय बाय.